नमस्कार मंडळी, आज आपण बाहेर भेटतो तसा स्पॉन्जी जाळीदार मऊ असा डोसा बनवणार आहोत। त्यासाठी मी 2 ग्लास पटनी तांदूळ घेतले, तुम्ही रेशनचा पण घेऊ शकता, आणि अर्धा ग्लास उडीद डाळ आणि तांदूळ आपण वेगवेगळ्या टोपात भिजत घालणार आहे पाणी घालून। हे मी दुपारी भिजत टाकलेलं आणि रात्री वाटून घेतलं आहे। वाटताना पूर्ण स्टिकी होईल असं वाटून घ्यायचं आहे आणि रात्रभर फर्मेंट होऊ दिलेलं आहे। आणि हे सकाळी आपला फ्लफी मऊ असं बॅटर रेडी झालेलं आहे फर्मेंटेशन नंतर। बघू शकता कन्सिस्टन्सी तुम्ही बॅटरची। आता तवा ठेवलेला आहे, तवा गरम झाल्यावर पाण्याचा हात शिंपडून घेतलेला आहे। आता एक पळी मी बॅटर घेतलेलं आहे। बॅटर हे मी व्यवस्थित असं स्प्रेड करून घेणार आहे गोलाकार। जास्त पातळ पण स्प्रेड नाही करायचं आहे, कारण जाळी त्याला येत नाही। मग व्यवस्थित स्प्रेड झाल्यावर बघू शकता तुम्ही आता किती छान अशी जाळी आलेली आहे आपल्या डोश्याला। आता डोसा क्रिस्पी होण्यासाठी ऑइल लावलेलं आहे। थोडं ऑइल स्प्रेड केल्यावर आता खालची साईड भाजलेली आहे। आता फ्लिप केला आहे डोसा आणि खालतून भाजून घेतलेला आहे। आता आपला डोसा दोन्ही साईडून भाजलेला आहे आणि मस्त असा स्पॉन्जी डोसा रेडी आहे। डोसा परफेक्ट येण्यासाठी अंदाज चुकवायचा नाही। 2 ग्लास तांदळाला अर्धा ग्लासच उडीद डाळ घ्यायची आणि तवा व्यवस्थित गरम झाल्यावरच बॅटर स्प्रेड करायचं। डोशासाठी रेशनचा किंवा पटनीस तांदूळ यूज करायचा। चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये।